मी माझ्या जीवनातला 1 मिनिटात आशीर्वाद सांगतो. मी फार सामान्य परिवारातला, अजूनही माझ्या वडिलाच्या नावावर 1 गुंठा जमीन नाही. हो, मी अशा परिवारातला, 1 गुंठा सुद्धा जमीन माझ्या वडिलाकडं नाही. बरं, अशा परिवारातला मी. आमच्या 7 पिढ्यात कोणी माळकरी नाही. किती पिढ्यात? 7 पिढ्यात. माझ्या गळ्यात एवढ्या माळा आहेत. एकाने विचारलं, महाराज तुम्ही एवढ्या माळा का घालता? मी माझ्या 7 पिढ्यात कोणीच घातली नाही. 7 पिढ्याच्या एकदाच मी घातल्यात. आणि मी घर सोडलं साहेब, गायक व्हायचं म्हणून. गायक नाही झालं ते बघा बरं झालं, नाही तर तुमच्या पोटा पाय द्यायला असता मी, आणि माझा पाय तुमच्या पोटा पडला असता तर. मी गायक व्हायचं म्हणून आळंदीला आलो. आणि पेटी घ्यायची होती. गरिबीची घरची मोठी, तेव्हा 3000 रुपये पेटी लागत होते. मी आईला निरोप पाठवला एका वारकरी हाती, आई अक्का मला 3000 रुपये पाठव. माझ्या आईनं मोलमजुरी करून 27 रुपये जमा केले. 300 रुपये कमी पडले 3000ला. आणि MSCBचं पॉवर हाऊस आमच्या घरामागे आहे, त्याच्यावर मी फोन केला आईला. आई म्हणले का रे बाळा 300 रुपये कमी पडले रे, 27 रुपयात नाही भागायचं का? म्हणलं नाही नका, 300 रुपये कुठून आणू मी? तर माझ्या आईनं तिच्या लग्नात आलेला पलंग आणि तिच्या मामानं दिलेले तांब्याचे भांडे मोठीत घातले. 300 रुपये गोळा करून मला 3000 रुपये माझ्या आईने पाठवले. असे किती पाठवले? 3000 रुपये पाठवले. नेमके तेव्हा बीज होते, बीज. आणि पंक्तीवाला आला नाही. आणि माझे गुरु बंडातात्या कराडकर, अरे पंक्तीवाला आला नाही म्हणे, आता संध्याकाळी वार करायला काय जीव घालायचं आहे का रे कोणाकडे पैसे? ही 97-98ची गोष्ट आहे. म्हणजे तात्या माझ्याकडे 3000 रुपये, तुझ्याकडे एवढे पैसे कस काय? म्हणे पेटी करता घरून आणले, दे म्हणे मी तुला नंतर देतो. आणि माझ्या गुरुनं ते फाल्गुन महिन्यात 3000 रुपये घेतले, परत दिलेच नाही. त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे का? दिवस होता ज्ञानोबाराच्या सोहळ्यात, मनोहर बाबा जेजुरीचा मुक्काम होता. आणि जेजुरीत मी जागरामध्ये उभा होतो. बोधे बाबा टाळ घेऊन उभे होते आणि ताता इकडे उभे होते, आणि मी बाबाच्या शेजारी उभा होतो. राजू महाराज तुम्हाला माहिती आहेत, मी जे नाव घेतोय ते किशोर महाराज तुम्हालाही माहिती आहे. तर तात्यांनी मला हाताला ओढलं आणि बोधे बाबा पुढे उभं केलं आणि सांगितलं, बाबा हा पोरगा बघा, हा बोलायला हुशार आहे, ह्याचं पाठांतर चांगलं आहे, हां हे अभ्यास करायचं सोडून पेटी घ्यायची म्हणताय. बोधे बाबा म्हणले, साध्या साध्या चाली म्हणायच्या, हे पेटीच्या नादी लागायचं नाही. एवढाच आशीर्वाद दिला. गायक व्हायचं नाही, कीर्तनकार व्हायचं. मला वाटतं माझ्या जीवनातला दीपक महाराज तो फार महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे. नैसर्गिक आवाज नसल्यामुळे मी चांगला गायक झालो नसतो, आणि त्याच्यात वेळ घातल्यामुळे कीर्तनाचा अभ्यास झाला नसता. केवळ त्यांचा सहज बोलणे हितोपदेश, तो सहज आशीर्वाद झाला आणि परिणाम होता मी कीर्तनात आलो. आणि मी माझ्या तोंडानं बोलत नाही साहेब, पण मोठे मोठे गायक असतात, पण मला प्रत्येक गावामध्ये ऑफर असते, महाराज तुम्ही 4-5 का होईना पण चाली म्हणा. साधू कसा आशीर्वाद देतील आणि काय करतील? सहज बोलण्यातून. सहज बोलणे हितोपदेश म्हणतो का म्हणे ते, हे आशीर्वाद दे बळी. पण ऐका, पण यांचा जर छळ केला तर नरकात गेल्याशिवाय राहणार नाहीत. जाईल तो छळी नरकायाशी. म्हणून या मुनींचा, विप्रांचा, वैष्णवांचा यांना गुरु केलं पाहिजे, यांचा सन्मान केला पाहिजे. आणि याच हेतूने, कारण त्यांनी आशीर्वाद दिला ना, काही कमी पडणार नाही जीवनामध्ये. साहेब ही पद आहेत ना, येतील जातील. हो ऐकलं का? तुम्ही आमदार म्हणून आमच्या समोर जरी आज असला तरी आम्ही तुमच्याकडे एक चांगला समाज हितचिंतक म्हणून पाहतोय. आता काय, आमदार होणं न होणं ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा प्रश्न आहे, पण हितचिंतक म्हणून काय, अटलजींनी जेव्हा अविश्वासाचा ठराव आल्यानंतर जेव्हा लोकसभेत जे भाषण केलं त्याच्यात एक वाक्य आहे, ते म्हणतात सरकार आएगी और जाएगी लेकिन संविधान जीवित रहना चाहिए. तसं कधी कधी मी आपल्या क्षेत्रातही म्हणत असतो, कीर्तनकार गायक वादक येतील जातील,
पण वारकरी संप्रदाय जिवंत राहिला पाहिजे, याचे संस्कार जिवंत राहिले पाहिजे. असो, तात्पर्य एवढंच आहे. तुका म्हणे त्यांच्या आशीर्वादानं काय होणार नाही. तुका म्हणे ते आशीर्वादे बळी जाईल तो छेडिणार काय अशी. म्हणून हाच आशीर्वाद घेण्याच्या उद्देशाने या ठिकाणी बाबाचं आपल्याला पूजन करायचंय. मी आता कीर्तनाला समारोपात आणतोय. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतोय आणि एवढीच प्रार्थना करतोय. आज गुरुचा दिवस आहे. सगळ्याला विसरा, गुरुला विसरू नका. आणि गुरुबुद्धी ज्याच्याबद्दल आहे त्यांना गुरु माना, अशी भावना करून थांबतो.